शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक गोविंदराव सवळे, कृषी कीटक शास्त्रज्ञ, सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज, नाशिक, महाराष्ट्र। शेतकरी मित्रांनो, माझे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आणि अन्य काही राष्ट्रातील बरेचसे शेतकरी बांधव कपाशीची लागवड करतात। या कपाशीची लागवड केल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण जो कीटक त्याच्यावर येतो तो म्हणजे शेंद्री बोंडअळी। शेंद्री बोंडअळीचं निर्मूलन शेतकरी मित्रांनो सहजासहजी होत नाही। एकदा का ती आपल्या बोंडामध्ये आत गेली तर तिचं नियंत्रण कुठलेही रासायनिक कीटकनाशक वापरूनही होत नाही। तिचं जर आपल्याला व्यवस्थित नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला फेरोमोन ट्रॅप सारखे टेक्नॉलॉजी आपल्याला शेतात वापरणं गरजेचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कीड जर एकदा आपल्या शेतावर हिचा प्रादुर्भाव झाला तर 90% या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दिसून येतो। त्यासाठी आपल्याला सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीजचे बायो फेरो पिझिल्यूर आपल्या शेतामध्ये आपलं कपाशीचं पीक 45 दिवसाचे असताना तर अगदी शेवटच्या काढणीपर्यंत आपण ते लावू शकतो। एकरी आपल्याला 8 ते 10 फनेल ट्रॅप मध्ये बायो फेरो पिझिल्यूर हे शेतामध्ये लावायचे। मित्रांनो, हे लावल्यामुळे होतं काय, यामध्ये नर पतंग अटकतात आणि नर पतंग मादा मादीशी मिलन न करू शकल्यामुळे पुढची संभाव्यता जी पिढी असते ती थांबल्या जाते आणि प्रादुर्भाव थांबला जातो। म्हणून शेतकरी मित्रांनो, बायोफेरो पिझिल्यूर तुम्हाला शेतामध्ये सुरुवातीच्या अवस्थेपासून लावणं गरजेचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन म्हणजे एनके ऑइल। एनके ऑइल मध्ये नीम आणि करंज तेलाचं मिश्रित उत्पादन आहे। हे आपल्या शेतावर सुरुवातीच्या अवस्थेपासून फवारल्यानंतर आपल्या शेतामध्ये येणारे जे अन्य काही किडी आहेत त्या किडी ह्या आपल्या शेतावर अंडी देऊ शकत नाही, त्यामुळे आपलं भविष्यातील होणारं नुकसान टाळलं जातं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन म्हणजे सन बायो फरबॅटिम। फरबॅटिम मध्ये 3 मित्र बुरशी आहेत ज्या की सर्व प्रकारच्या अळ्यांवर अगदी व्यवस्थितरित्या काम करतात। त्यानंतर सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीजचं सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन म्हणजे सन बायो पीटी। यामध्ये जीवाणू घटक आहेत। हे जीवाणू घटक आपल्या सर्व प्रकारच्या अळ्यांवर त्यांना मारण्यासाठी कारणीभूत असतात। म्हणून शेतकरी मित्रांनो, शेंद्र्या बोंडअळीचं जर आपल्याला व्यवस्थितरित्या नियंत्रण निर्मूलन जर करायचं असेल तर या जैविक घटकांचा, या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे। फक्त फवारताना आपल्याला एकच खबरदारी घ्यायची आहे की सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला या विशिष्ट जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्या शेतावर चांगला भेटेल। म्हणून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला तर नक्कीच विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।